राहिला त्याबद्दल कुणालजी जाते तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार. यानंतर आपण रिवॉल्व मात्रे सरांना सन्मानित करणार आहोत आणि गेले कित्येक वर्ष खेळाडू म्हणून त्यांची भूमिका सगळ्या जगभरात प्रचलित आहेत आणि त्यातल्या त्यात समालोचन क्षेत्रात देखील त्यांनी खूप मोठी प्रगती केली आहे, भरपूर मोठी उभारी घेतली आहे. असे रिवॉल्व मात्रे सरांचा सन्मान इथे केला जातोय. भरपूर वर्ष ते क्रिकेट खेळलेत, क्रिकेट जगलेत, परंतु त्यातल्या त्यात आता समालोचन क्षेत्रात देखील त्यांची कामगिरी खूप चांगली होत चालली आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये कानपोली ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने केला जातोय, दोन मित्रांच्या वतीने केला जातोय, सुजितदादा आणि परेशदादा यांच्या वतीने केला जातोय. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण भोसले सरांचा सन्मान इथे करणार आहोत. या जयेशजी आपल्याला देखील सन्मानित केले जात आहे. मी विनंती करेन सुजितदादा यांना आपल्या शुभस्ते आपण जयेश भोसले यांचा सन्मान करावा. हा देखील आवाज आपल्या अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही सातत्याने ऐकताय आणि त्यांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ग्रामस्थ मंडळ चषक 2026 मध्ये सुजितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते जयेश भोसले सरांचा सन्मान इथे होतोय. अभिनंदन. जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये जयेश भोसले यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. जोडी मैदानाच्या आतमध्ये होत्यात. धन्यवाद रिवॉल्वजी मात्रे सर आणि अगदी धन्यवाद कुणालजी दाते सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो एक दमदार असं आणि दर्जेदार आयोजन पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली आणि तथा आदरणीय सुजितजी पाटील साहेब, अजितजी पाटील साहेब यांनी आयोजित केलेली एक दमदार आणि दर्जेदार आयोजन असणारी स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2026 संपूर्ण मग गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली आणि पप्या ग्रुप असेल, लयभारी ग्रुप, ग्रामस्थ मंडळ कानपोली यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. आघाडीचे बॅटर वैशाली स्पोर्ट्स वाकळण, आदरणीय संख्येजी कडू साहेब, उरण तालुक्यातील एक प्रतिष्ठित असे व्यावसायिक प्रसिद्ध मराठी उद्योजक, वैशाली कॅटरिंग इव्हेंटचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला आहे. तर एका बाजूला संघ तुम्ही पाहताय जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. सामन्याला सुरुवात होईल. केतन मात्रे आणि त्याच्या साथीला जीत भुईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. केतन बामन मात्रे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहे. हे आव्हान सर्वाधिक महत्त्वाचं राहणार आहे. आदित्य पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अल्पावधीत या गोलंदाजाने यशाची उंच शिखरे गाठली आहेत. सातत्याने चांगले गोलंदाजी करत असताना खुला गट असू द्यात, ग्रामीण स्तर असू द्यात किंवा तालुका स्तरीय सातत्याने या खेळाडूचं प्रदर्शन चांगलं राहिलं आहे. आदित्य पाटीलला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हे बॅटल रंजकता भर राहील यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती आदित्य पाटील, स्ट्रायकर एंडला केतन मात्रे. सामन्याला सुरुवात, महत्वाची मॅच. पहिला बॉल, पहिला चेंडू उजव्या सीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. बीट केलं बॅटरला. वेग प्रचंड या खेळाडूकडे. पा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती. रिदम चांगला, फॉलो थ्रू चांगला, बॉल बाहेर काढला. कोण बदलतोय सातत्याने. अचूकता पहा किती चांगली आहे गोलंदाजाकडे आणि हीच तर खासियत राहिली आदित्य पाटीलची. या संघाने सातत्याने चांगले गोलंदाज दिले आणि त्याही आधीतील हे नाव. धन्यवाद रिवालजी मात्रे सर यांचा आवाज तुम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला. यावेळेचा लगातारचा दुसरा बाहेर काढतोय, कट करतोय सातत्याने. मागील दोन्ही चेंडू तुम्ही पाहिलेत तर सेम लाईन वरती पिच केलेत. बाहेर काढण्यामध्ये यशस्वी राहिला आदित्य पाटील. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पुन्हा 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 उजव्या यष्टीच्या बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होतोय. या संघाकडे गोलंदाजीचा तोफकाण आहे की म्हणून आपण पाहिल्यानं जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी सातत्याने चांगला संच घेऊन खेळतोय. रणबेमध्ये थोडासा बिघाड होतोय. धावता धावता काही अंशी
सातत्याने आपण पाहतोय की जिथे आदित्यला अशा गोष्टी करताना आपण पाहिलंय, कुठे ना कुठेतरी आपल्या मनामध्ये काही प्रश्नांचा भडीमार झाला, काहूर मारला तर आपण थांबणंही गरजेचं आहे आणि त्याकरिता तो थांबताना पाहायला मिळाला. काहीतरी विपरीत घडू नये यासाठी वेळ जाऊ देणं ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण समोर एक मातब्बर खेळाडू आहे, प्रसिद्ध प्रतिष्ठित आणि प्रतिती यश असणारा खेळाडू केतन वामन म्हात्रे. स्ट्राईक रेंजला आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न, तिसरा चेंडू निर्धाव येतोय. लगातारचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे बीट केलंय केतन म्हात्रेला. एकाच लाईन वरती गोलंदाजी करतोय, फिंगर रोल करतोय आणि बॉलची मुवमेंट बाहेरच्या दिशेने जाणारी पाहायला मिळाली. 39 बाईक तब्बल महत्वाचा खेळाडू कार पाहायला मिळाल्या. त्या तब्बल अद्याप 4 कार ज्याच्या नावावरती पाहायला मिळाल्यात असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या विरोधात अशा टप्प्यावरती गोलंदाजी करणं, चेंडू बाहेर काढणं ही बाब सर्वाधिक महत्वाची आहे. याही वेळेला चौथा चेंडू निघतोय बाहेर. आणखीन एक डॉट बॉल आलाय. DRS ची मागणी, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येईल. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. स्टँडी पालकर सर यांना तुम्ही पाहताय. तिसरे पंच ऍक्शन रिप्ले इथून पाहिला जाईल. फॉलो केलं होतं बॅटरला, कोण बदलला, बाहेर निघाला, जास्तीचा बाहेर निघणारा हा चेंडू पाहायला मिळाला होता. डिसिजन काय येईल त्याची शहानिशा इथे करण्यात येईल. व्हाईट बॉल रिव्ह्यू सक्सेसफुल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी वैशाली स्पोर्ट्स वाकळण या संघासाठी, जिथे मात्र हा रिव्ह्यू सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळतोय. अवांतरच्या मदतीने एक धाव येत असताना पाहायला मिळते. वैशाली स्पोर्ट्स, GG स्पोर्ट्स वाकळण या नावाने हा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. याही वेळेला बाहेर काढला होता. पिचिंग पहा, सातत्याने एका टप्प्यावरती निरंतर गोलंदाजी करतोय. इथेही आपण पाहिला पुन्हा एकदा DRS चा वापर करण्यात आता सक्सेसफुल झालाय. मागील रिव्ह्यू त्याच कारणास्तव पुन्हा एकदा DRS इथे घेण्यात आलाय. फेअर डिलिव्हरी. आता DRS अवेलेबल नाही आहे बॅटिंग करणाऱ्या संघाकडे. खरं तर सातत्याने बाहेर काढतोय चेंडू. गोलंदाजी पहा, फिंगर रोल केली आहे. आदित्य पाटीलकडे ही खासियत आहे, टप्पा बदललेला नाही आहे, चेंडू बाहेर काढण्यामध्ये यशस्वी राहिला. कधी आतमध्ये कधी बाहेर. केतनसाठी सातत्याने बाहेर निघणारे चेंडू पाहायला मिळाले. पुढचा बॉल बॅटची आउटसाइड, क्षेत्र सकताय ना. सिंगल इथून अर्जित होत असताना पाहायला मिळेल. एकेरी धाव येत असताना 2 धावा धावलकावर येत 5 चेंडूचा खेळ संपलाय. पावलेच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे. खरं तर त्रिधा तिरपीट उडून टाकली केतन म्हात्रेची. मोठ्या फटक्यांपासून त्याला वंचित ठेवलंय. बॅटला बॉल संपर्क होऊ दिला नाही. मागील जर का आपण पाहिलं एकंदरीत 5 बॉल ज्यामध्ये एक अवांतर चेंडू देखील पाहायला मिळाला. बॅटचा संपर्क तो अर्थात 5व्या चेंडूवरती झाला. लिगल डिलिव्हरीवरती सिंगल आली. 2 धावा धावलकावरती आहेत. पहिल्या षटक प्रगतीपदावरती आदित्य पाटील. जीत साडीचा हा बॉल परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर. पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटीलने धावा खर्च केल्या केवळ 2 आणि विकेट प्राप्त केला महत्वाचा. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर जीत भोईर झाला बाद.
रात्रकालीन स्पर्धांची हीच मजा आहे. डीजे मस्त ज्या ज्या वेळेला खरं तर स्वतः आयोजक आहेत, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहात आणि ऐकता आहात. रात्रीच्या स्पर्धांची हीच तर मजा राहते. रात्री 1-2 वाजून गेले की डीजेची गाणी बदलतात आणि स्वतः अजितजी पाटील यांना तुम्ही ऐकताय. ओंकार नाईक गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. धावा बनल्यात त्या 2-1. फलंदाज इथे बाद झालेला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 सामन्याला सुरुवात. ओंकार नाईकचा बॉल फुल लेनचा उजव्या यष्टीच्या बाहेर. क्विक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. दुहेरीसाठी पलटलेत. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली आहे. जिम्मेदारी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेत असताना केतन मात्रेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 2 धावा त्याने कंप्लीट केल्यात वेगाने. 2 धावा येत असताना संघाची धाव संख्या 4. 4ला 1 काय थ्रो पाहायला मिळाला होता. थ्रो चांगला गेला. आधी तो थोडासा उशिराने गेला. त्याला असं वाटलं होतं की एकच धाव इथे घेतली जाईल. बॉल वरती उशिराने गेला. बॉल येण्याची त्याने जास्तीची वाट पाहिली. ओंकार नाईक वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. रफ्तारचा राजा गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेईल. एक रणनीतीबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये चालू आहे असंच वाटू लागलंय. राहुल गोंधळी आहेत आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. प्री प्लॅनिंग केली आहे संघाने. अगदी कमकुवत दुवे ओळखलेत. केतन मात्रेला अगेन्स्ट कशी गोलंदाजी करायला हवी आणि त्याच्या प्लॅनिंगने इथे कामकाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. भान चांगले ठेवलेत. यावेळेचा बॉल देखील खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. आतली कडा घेतली आहे. सिंगल येईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. मयुरेश भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळालाय. सिंगल येत असताना संघाची धाव संख्या 5. 5ला 1. केतन मात्रे ज्या मैदानावरती सराव करतो ते मैदान पाहता जर का कोणी या मैदानावरती सराव करताना खेळाडूला पाहिलं तर जिथे विश्वासही बसणार नाही की या मैदानाने केतन मात्रे सारखा खेळाडू दिला. इतकं मोठं असं क्रीडांगण नाहीये. मधूनच रस्ता जातो. एक छोटंसं क्रीडांगण आहे. पुढचा बॉल ऑन साइडला. पहिला बॉल फेस करत असताना वेगाचा वापर वेगाने केला. मयुरेश भोईरच्या बॅटमधून येतो षटकार. हा बॉल अगदी खेळपट्टीच्या मधोमध आपटलाच होता. उसळी घेणारा आणि त्याचा वेगाचा वापर वेगाने केला. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. चांगल्या दर्जाचा हुक आणि त्याच्यावरती दावा केलाय बुक. संघाची धावसंख्या 11ला 1. 11 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. खोला टाकला. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. कमबॅक चांगलं झालंय. कमबॅक अँड वेलकम बॅक. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सर्वाधिक महत्वाचं आहे आणि ते होत असताना पाहायला मिळतंय. आदित्य पाटीलने मागील षटक काय गोलंदाजी केली केतन मात्रेच्या अगेन्स्ट. मला तर असं म्हणणं असं वाटतं ना की त्याच्या आयुष्यातील हा एक सर्वाधिक सुंदर स्पेल त्याने हाताळला असंच म्हणावं लागेल. परंतु एक गोष्ट मागील काही वर्ष मागे वळून पाहिलं आदित्य 10च्या वरती धावा फारसा कमी खर्च करतो. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग आहे तो आणि त्याच्या या साऱ्या यशाचं मी आवर्जून जे काय त्याला यश मिळत आहे त्याचं श्रेय मी स्वतः कर्णधाराला निश्चित देईन. धावफलकावरती धावा 11 बनलेले आहेत. एक फलंदाज बाद झालाय. ओंकार नाईक आणि त्याच वेळेला आदित्य पाटील कल फिटसाठी सातत्याने फिटनेसचे धडे ते सातत्याने घेतात. आमचे कल्पेश घरत खरं तर 40+ आहे खेळाडू आणि परवाच बाईक देखील जिंकली. त्यांच्या नावावरती बाईक देखील पाहायला मिळाली. आज हे खेळाडू फिट दिसतात ना. फिटनेस स्ट्रॉंग झाली आहे ना. त्याचं सर्वाधिक मोठं कारण हे कल फिट आहे. थोड्याच दिवसामध्ये संकेजी कडू देखील जॉईन करणार आहेत. कारण आमचे संकेजी कडू सर देखील कल्पेश फिटकडे जात असताना पाहायला मिळतील. नवघर गावामधूनही अनेक खेळाडूंनी कल्पेश फिटला जॉईन केलं. वय कमीच करून टाकलेत या कल्पेश फिटने. 11ला 1. उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने हा दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वीच्या कालखंडामध्ये पाहिलं ना मग शाहिद आफ्रिदी सारखा खेळाडू मला वाटतं 50 गाठून देखील तो अंडर 40 म्हणून खेळत होता. 35-36 वय त्याचं दाखवलं जात होतं. पूर्वीचा कालखंड असा राहायचा. वीरेंद्र सहवाग अनेक वेळेला त्याच्या समालोचनामधून म्हणालाय
की मिश्राजीचं वय आता 45 आहे की 40 आहे. आडव्या बॅटने फाईन लेगला खेळला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, सिंगल येते. अनेक वेळेला हे किस्से पाहायला मिळाले. मग प्रत्येकाची चर्चा याच गोष्टींसाठी होत असताना पाहायला मिळाली. अंडर-19, अंडर-16, अंडर-17 खेळणारे खेळाडू. परंतु कल्पेश फिट असा आहे ना की 40+ खेळाडूंना त्याने अंडर-20 वरती आणून ठेवलं. 2 षटक संपले, 13 धावा फलकावरती आहेत, एक फलंदाज बाद. या आपण ऐकूयात डीजे अजित पाटील यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत. आता ते आनंद घेत आहेत. व्यक्ती एक भूमिका आणि आपल्याकडे सर्व भूमिका आपण अदा करायला हव्यात आणि आज त्यांनी त्याचाही आनंद घेतलेला आहे. त्या फलकावरती 13-13ला 1-2 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कमध्ये जीत खोत. पहिला बॉल बॅटची आउटसाइड एज, सिंगलचा प्रयत्न आणि इथून कंप्लीट होईल. एकेरी धाव वेगाने घेतली आहे. केतन म्हात्रे स्ट्राईक रोटेट करतोय. स्वतः मैदानाच्या आतमध्ये जो सातत्याने जिम्मेदारीने बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. बॅटची आउटसाइड एज घेतली होती. संदेश पाटील थोडासा दूर राहिला, झेल बनवू शकला नाही. सिंगल आली. 8 बॉल 4 वरती केतन बॅटिंग करतोय. कॅन यू इमॅजिन, केतन म्हात्रे सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्यांनी जिजा कप परवाच्या दिवशी गोव्यामध्ये जिंकला. दमदार परफॉर्मन्स याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, जिथे करण अंबालाच्या साथीने तो खेळत होता ॲज अ आयकॉन. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आज तो एक मोठा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, त्याला रोखलाय. चेंडू उंच गेला, लांब नाही, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तकदीर कॅट सोडली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळतं केतनला मिळालेलं जीवदान आता एक सर्वाधिक मोठं वरदान साबित होईल. 20 बनल्यात. उसळी घेणारा बॉल, नो बॉल. जीत खोत याच अडचणींना सातत्याने सामोरा जातोय. एबीपी माझाला सर्वाधिक जास्त लाईक करणारा खेळाडू आहे. नेहमी एक पाऊल पुढे, तो सातत्याने एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतो. स्टेपिंग इथे झाली आहे. जोफ्रा आर्चर, इथे त्याची लाईन कुठेतरी मिस झालेली पाहायला मिळाली आहे. जोफ्रा आर्चरला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. 21ला 1 आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने, नो बॉल. मागील चेंडू हा फ्री हिट होता. अकुट टप्पा, चेंडूने केल्या आकाशाची गप्पा. केतन म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. जीवदान वरदान साबित होतात आणि हे जीवदान वरदान साबितच होणार आहे. मैदानाच्या आतमध्ये काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. 27ला 1 खोलात टाकला होता, अगदी खोलात. परफेक्ट यॉर्कर. सिंगल अर्जित करण्यात आली. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. तकदीरने एक कॅच काय ड्रॉप केली, मॅच मध्ये आलाय तो अर्थातच वैशाली स्पोर्ट्स, जी स्पोर्ट्स वाकळण संघ. चांगलं प्रदर्शन आता मात्र होऊ लागले, रन्स येऊ लागल्यात, धावा इथून पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 28. तिसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे. मॅच मध्ये पलटवार आणि इथे होत असताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या तिथे या षटकामध्ये अद्याप 4 चेंडूमध्ये 15 आलेल्या आहेत. एका मोठ्या रणनीतीबद्ध क्रिकेट चालू होतं. पहिल्या 2 षटकामध्ये धावा खर्च केलेल्या नव्हत्या, परंतु षटकामध्ये महागडी गोलंदाजी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग थर्ड या सर्कलमध्ये वेगाने येतोय.
ओंकार नाईक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने स्कोर कार्डवरती भर पडते. धावफलकावरती 29. आज या स्पर्धेच्या माध्यमातून वैशाली कॅटरर्स अँड इव्हेंट्स हा संघ पुरस्कृत करण्यात आला आणि ज्यांना आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा अभिमान, उद्योगांचा सन्मान, उद्योजकांचा सन्मान हा पुरस्कार महाराष्ट्राचे बिझनेसमॅन अवॉर्ड 2023 मध्ये ज्यांनी मिळवला ते स्वतः संकेजी कडू साहेब आपल्या सोबत आहेत. उजव्या शीच्या बाहेर लटकट केलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. रन्स मिळतील या बॉलवरती 4. केतन वामन म्हात्रेच्या बॅटमधून आलाय चौकार. साहेब यांच्या माध्यमातून डीजे मास्टर आमचे अजयजी पाटील साहेब यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 33 धावा धावफलकावरती बनल्यात. 11ची धावगती इथे मेंटेन होत असताना पाहायला मिळते. या षटकामध्ये 20 आल्या. महागडे षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये 2 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 11 आल्या आणि या षटकामध्ये 20 आल्यात. महागडे षटक जोफ्रा आर्चर ज्याच्या माध्यमातून हाताळण्यात येत असताना पाहायला मिळालं. भानुदास म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. भानुदासला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला फॉर्मातील खेळाडू आहे जो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 33 बनलात. एक फलंदाज बाद. 11ची सरासरी स्ट्राईक रेंजला. मयुरेश आडवा बाटने ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एक सिंगल इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 8 बॉलमध्ये 4 धावसंख्येवरती खेळणारा केतन आता 13 चेंडू आणि 21 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. संधी दिली तकदीर पाटीलने आणि या संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करतो आहे केतन म्हात्रे. 34 ला 1. पुढचा चेंडू भानुदास. यावेळेला कोलात होता. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाहत राहील. बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार. वरती बनल्यात. बॅटची मागणी करण्यात येते. 14 बॉल 27 वरती केतन मात्र बॅटिंग करतोय. सामन्यामध्ये इथे मात्र आपण पाहिलं तर कमबॅक चांगलं झालेलं पाहायला मिळते. वैशाली स्पोर्ट्स जीजी स्पोर्ट्स वाकळण संघाचं धावा येऊ लागल्यात. केतन मात्रे आता मात्र मोठे स्ट्रोक खेळू लागलाय. शेवटच्या षटक प्रगती पथावरती आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे अद्याप आणि या 4 चेंडूमध्ये जर केतन मात्रे उभा राहिला मैदानावरती तर त्याची बाट निश्चित आणखीन तळपेल. 40 ला 1. भानुदास पुढचा बॉल घेऊन पुनश्च सज्ज होतोय. लोअर फुलटो होता. ऑन साईडला केला. डीप मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. चुका आणि चुका वारंवार होत आहेत. चेंडूने ओलांडली सीमारेषा. रन्स मिळतील 4. आलाय चौकार. पाटील हाय सकारी गातोय दादांचं गुणगान भारी. गातोय दादांचं गुणगान भारी. दोस्ती यारीची आहे आघाडी. थँक्यू. बामण डोंगरीचा चपळतेचा चीता तोही चुकी करतोय. यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. क्रिश त्याने इजवेल सोडलाय. चालू तर चालू काय बामण डोंगरी संघाच्या माध्यमातून. 2 कॅचेस ड्रॉप झाल्या केतनच्या. 1 चौकार सोडला आर्यनने. संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 बनली आहे. 16 चेंडू आणि 33 धावसंख्येवरती केतन बॅटिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये 2 आल्या होत्या.
धावा आता वेगाने येऊ लागल्या. आता अद्याप 2 बॉलचा खेळ बाकी आहे. केतन स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. सातत्याने संघर्ष करावा लागला त्याला आणि तो संघर्ष त्याने मैदानाच्या आतमध्ये करून दाखवला. स्लोवर वन उजव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. दिशा इंद्रायला आणि किणेक चेंडू टाकावा लागणार आहे. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. संदेश पाटील इनपुट महत्वाचा होता त्याचा आणि खरं तर व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. आव्हानचा चेंडू येत असताना पाहायला मिळतं. DRA ची मागणी करत होता भानुदास. यावेळेचा बॉल उंच गेला आणि तितकाचा लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक दर्जेदार असं आयोजन तुम्ही पाहत आहे. अद्विक सुजित पाटील याचाही नाम उल्लेख या गीतामध्ये आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून 1 नंबरचंच आयोजन तुम्ही पाहत आहात. सुजीजी पाटील साहेब यांचे चिरंजीव यांचाही नाम उल्लेख या गीतामध्ये पाहायला मिळतो. आमचे अजिजी पाटील यांचाही नाम उल्लेख आहे. यावेळेचा बॉल आणि किणेक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला. एक्सलंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. अफलातून इनिंग साकारली. 18 चेंडू मध्ये 45 धावा. बॅटिंग आवडली असेल केतनची तर टाळायला काही हरकत नाही आहे त्याच्यासाठी. 45 रन्स नॉट आउट. 59 बनले. 60 रनचं टार्गेट. थँक्यू. या आपण उत्तरार्धाकडे वळतो आहोत. या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार. एक मोठी मॅच, मोठा सामना आणि या आपण मोठा आवाज ऐकतोय. IPLचा आवाज आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याशी जॉईन होणार आहे. आदरणीय कुणालजी दाते सर यांचा आवाज आपण ऐकूयात. या सेकंड इनिंग मध्ये लक्ष आहे या सामन्यामध्ये 7 धावसंख्येचं. 4 धावसंख्येवरती सोडलेला तकदीर पाटीलने कॅच आता संघाला कितपत कामी येतोय किंबहुना अंगलट ठरतोय की काय. काय घडतंय या सेकंड इनिंग मध्ये. आवाजामध्ये बदल. कुणालजी दाते सर यांचा आवाज ऐकू. धन्यवाद. मध्ये खऱ्या अर्थाने कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना. केतनने त्याच्यानंतर धुवाधार खेळी केली आणि शेवटी एक मोठं लक्ष्य प्रस्थापित केलं. धन्यवाद जयजी भोसले. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आहे. गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2026. सुजित गोमा पाटील, अजित गोमा पाटील यांची ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आणि आपण पाहतो उद्योग क्षेत्राबरोबर क्रिकेटवरचं प्रचंड मोठं प्रेम. 12 बाईकचा क्रिकेटचा महासंग्राम अनुभवला जातो आणि हा तो झेल सोडण्यात आला होता बाउंड्री लाईनच्या एकदम जवळ आणि तिथून मग कहाणीच बदलली या मॅचची. हाताला चाटून गेला बॉल आणि त्याच्यानंतर धुवाधार खेळ. केतनने या मॅच मध्ये 45 धावा नाबाद केलेल्या आहेत आणि मग 60 रनचं टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये मला वाटतं 2च धावा होत्या. जीत आऊट झाला होता आणि मग टीमला सावरलंय केतन म्हात्रेने. मग क्वालिफाय व्हायचं असेल पुढच्या फेरीमध्ये, खेळायचं असेल कामोठीच्या विरुद्ध, तर मात्र हा सामना जिंकावा लागेल कुठल्याही एका टीमला. सामना असं नाही की संपलाय. बामणडोंगरी संघ देखील 60 धावा चेस करू शकतो आणि त्याच्यासाठी आता ओपनिंग बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवायचे. तेजस जास्त वेळ घेऊ नका कारण ऑलमोस्ट 2:15 वाजून गेलेले आहेत. कानपोलीवाल्यांनी कमाल भारी केली, कमाल भारी केली, कमाल भारी केली. हे
थँक्यू. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. ओपनिंग बॅटर संदेश गोंधळी आणि आर्यन नाईक. आर्यन नाईक वर दारोमदार असेल. संदेश गोंधळी चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि या दोन खेळाडूंकडून अपेक्षा आहेत या मॅच मध्ये धावा करण्याची. चला फिल्डिंग लागलेली आहे. बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. बॉल चॉईस करा. बाकीचे खेळाडू आहेत. ओपनिंग बॅटर तर मैदानामध्ये येत आहेत. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 60 टू विन. आताही जर तुम्ही पाहिलं तर एक लक्की आकडा प्रेक्षक स्पर्धा पाहतात. 12-21 म्हणजे 1221 प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. आता या क्षणाला देखील 2:45 वाजता रात्री त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. कारण त्यांना माहिती आहे हा जो सामना आहे हा सामना रंगू शकतो. कडक मॅच होईल. कारण सहजासहजी सोडणार नाहीये जीवदानी बामण डोंगरीचा संघ देखील हा सामना. आणि त्याचमुळे आता सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत या मॅचवर. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी केतन म्हात्रे. चला द्या आता बॉल झाला असेल तर. सामन्याला सुरुवात. टार्गेट आहे 60 रनचं. 60 टू विन. केतन गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला बॉल खेळण्याची तयारी. आर्यन नाईक संदेश नॉन स्ट्रायकिंग एंडला फर्स्ट बॉल. पहिला बॉल बरोबर बॅटच्या टो एंडला लागतोय. सिंगल तिथे कंप्लीट केली जाईल. खातं उघडलंय आर्यनचं. या पहिल्या बॉलवर सिंगलच्या मदतीने 60 धावा करायचे आहेत. लक्ष चांगलं सेट केलंय. 15ची सरासरी गाठायची आहे 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये. आणि 60 पर्यंत मजल मारायची असेल तर तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. जे केतनने केलं होतं झेल सुटल्यानंतर 45 धावांची खेळी त्याने साकारली आणि मग धावसंख्येला कडक आकार दिलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्या धावा येत नव्हत्या परंतु नंतर मात्र आक्रमण केलंय केतन म्हात्रेने. लेफ्ट हँडेड बॅटर राईट हँडेड बॅटर 2 फलंदाज असल्यामुळे वारंवार फिल्डिंग मध्ये बदल होईल. पॉइंटला फिल्डर आहे. शॉर्ट कव्हर आहे. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. जमिनी लगत एक चांगला कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर येतात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खराब फिल्डिंग. बॉल सीमा पार. 4 धाबा चौकार. जमाई नावाचा सुटलाय वारा. कडक कमाई मार्केट जमाई नावाचा सुटलाय वारा. त्यांचा विषय आहे दबरानं बक्षीस लावलं तर बाईक बारा. त्यांचा विषय आहे दबरानं. याला म्हटलं जातं क्रिकेटच्या आणि मुंबईच्या भाषेमध्ये डेंगा. दोन्ही पायांच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. खराब फिल्डिंग इथे पाहायला मिळाल्याने 4 धावा आलेल्या आहेत. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा खर्च केल्यात. किरण म्हात्रे केतनचाच भाऊ तिथे होता. 4 धावा आल्यात. 5 रन. स्कोर बोर्डवर आता स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय. फिल्डर आहे. बॅकवर्ड पॉइंटला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 6. मॅच ऑन. सामन्यामध्ये नक्कीच कलाटणी येईल कारण एका धावेला महत्व आहे या मॅच मध्ये. दोन्ही दिग्गज संघ 2 महासत्ता एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. एका बाजूला नेहमी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक गाजवलेला संघ कल्याण डोंबिवलीतला स्टार संघ. दुसऱ्या बाजूला रायगडचं क्रिकेट दणानून सोडलेला संघ. सलग 3 वेळेला या टीमला पुरस्कार मिळालाय रायगड क्रिकेट संघटनेचा सर्वोत्तम संघ म्हणून. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. रनआउटची संधी. एक सिंगल कंप्लीट केली जाते. चिकी सिंगल. वेगाने सिंगल कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. टीमची धावसंख्या 7. पहिलं षटक सध्या तरी शांत. एक चौकार वगळता 3 बॉलवर 3च धावा आलेल्या आहेत. स्लॉक करण्याचा प्रयत्न बॅटच्या आत लागला मग पायावर लागला. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. 7 रन स्कोर बोर्डवर. 60च्या लक्ष्याचा पाठलाग. केतनने पॉवर प्ले मध्ये सध्या तरी चांगली गोलंदाजी केली आहे. केतन तू संदेश. आता मात्र संदेशचा फटका फसलाय. विकेट कीपर खाली येतोय. झेल होण्याची शक्यता. कोणती चूक नाही आता किरण कडून. फलंदाज बाद.
त्याचं पारितोषिक डीजे साठी असेल परेश पाटील यांच्याकडून. 7 धावा फलकावर लागल्यात, परंतु अजूनही त्या चौकार विसरलेला नाहीये. त्याची चर्चा सुरू आहे की कसा तो चौकार सुटला आणि या सगळ्या गोष्टी होतात. ही बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जाते. म्हणूनच त्याला लगेच विकेट किपरच्या भूमिकेमध्ये ठेवलं, तिथे चांगला कॅच घेतला किरणने. या सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या तुमच्या स्क्रीनवर. खरं क्रिकेटचा खेळ फक्त मैदानातच खेळला जात नाही, तो तुमच्या डोक्यामध्ये सातत्याने सुरू असतो. काय घडलं, काय चुका झाल्या, कशी ती बाउंड्री गेली. आता भानुदास आलेत. आणि आता फलंदाजीसाठी सज्ज. पहिले षटक 7 रन, लास्ट बॉल या ओव्हरचा. एक्सपिरियन्स दाखवावा लागेल भानुदासला मोठमोठे फटके मारण्यासाठी पटाईत. कारण आता हे स्ट्राईक केल्याशिवाय पर्याय नाहीये, मोठे फटके मारावे लागतील. अपील स्ट्रॉंग होती, स्पष्ट नकार आलाय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 7. एक फलंदाज बाद. 18 बॉल 53 धावांची गरज. 05 तार घेऊन सुजित पाटील आला, सुजित पाटील आला, सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी एक नंबर आयोजन केला, एक नंबर आयोजन केला, एक नंबर आयोजन केला. हे आत्विक पाटील दादा. थँक्यू. सो 18 बॉल आणि 53 धावांची गरज आहे. टीम हडल. केतन सध्या चर्चा करतोय सगळ्या खेळाडूंबरोबर आणि त्यानंतर एक डिसिजन झालाय गोलंदाजीसाठी. आता गोलंदाज तयार केलेला आहे त्यांनी. मयुरेशच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात येईल असं दिसतंय. केतन आणि किरण दोन्ही बंधू एकमेकांबरोबर चर्चा करत असताना, मयुरेश बरोबर ती चर्चा करत असताना. मॅच मध्ये अजूनही छान आहे. 18 बॉल मध्ये 53 धावा करायचे आहेत. दोघांनी तो कानमंत्र दिलाय या गोलंदाजाला. दोघांच्या जर्सी नंबरवर तोच नंबर आपल्याला पाहायला मिळतो, 1157. आणि गोलंदाजाच्या जर्सी नंबर जर पाहिला तर 4x0 आहे. ऑडीचा लोगो आहे. काही काही लक्की आकडे असतात प्रत्येकाचे. मी मगाशी देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला. मयुरेश भोईर गोलंदाजीसाठी सज्ज. आर्यन पर सगळ्यांच्या नजरा असतील. ISPL मध्ये याही खेळाडूची निवड झाली होती. बामण डोंगरीचा एकमात्र खेळाडू जो चर्चेत आहे. धावा कराव्या लागतील. नावापेक्षा क्रिकेटला महत्व आहे. तुम्ही कसं क्रिकेट खेळतात त्याला महत्व आहे. गोलंदाज तयार. उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप, परंतु इथे मात्र बीट केलं. डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव बनवेल जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरीवर, कारण त्यांनी धावा जास्त खर्च केल्या. केतनने एकाकी झुंज दिली पहिल्या डावामध्ये. डॉट बॉल. 17 बॉलचा खेळ शिल्लक. 17 बॉल मध्ये 53 धावांची गरज आहे. 17-53 होऊ शकतात. इथूनही कमबॅक होऊ शकतं. टॉस जिंकून गोलंदाजी का निवडली आता हाही प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो, कारण मग अशी बॅटिंग घेऊन जिंकला होता बामण डोंगरीचा संघ. परत एक वेळा एक्सप्रेस बॉल पडल्यानंतर सरळ खाली राहतोय. बॅट वरून फिरली. आणखीन एक डॉट. आता लगातार डॉट बॉल येत राहतील तसतसा बॅकफुटला जाईल हा संघ बामण डोंगरीचा. मयुरेश भोईर कडून आणखीन एक डॉट. तिसरा बॉल या षटकातला. हा फुल टॉस होता. इथे मात्र बरोबर उचललाय. बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. रॉयल हाय माणूस. फटका सजवलाय. 6 धावा येत आहे. टीमची धावसंख्या 13. 60चं लक्ष आहे. मॅच ऑन आहे. असेच फटके मारावे लागतील तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर. आर्यनवरती जबाबदारी आहे. क्रिजच्या आतमध्ये जाऊन लॅप शॉट आणि 6 धावा वसूल केल्यात. पुढचा बॉल मयुरेश लेंथ मध्ये चुकलाय. परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल. चांगला यॉर्कर. क्रिजच्या आतमध्ये जाऊन डिग आउट केल्या ऑन साइडला. लॉंग ऑन वरून फिल्डर मिड ऑन पर्यंत येतोय. केतन मात्रे महाराष्ट्राचा बाईक सम्राट. बॉल त्याने अडवलाय. एक सिंगल तिथे मिळते. टीमची धावसंख्या 14-14. गावासाठी खेळण्याचा एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही कितीही मोठी स्पर्धा खेळा, ISPL खेळा, खुल्या गटामध्ये स्पर्धा खेळा, परंतु ज्या वेळेला तुम्ही गावाच्या नावाचं टी शर्ट घालता, मैदानामध्ये उतरता, त्यावेळेला
तुम्हाला त्या गावाचा स्टार खेळाडू म्हणून ओळखलं जातं, गावाच्या नावाची चर्चा होते, म्हणून ग्रामीण क्रिकेट हा पाय आहे कुठल्याही मोठ्या क्रिकेट स्पर्धेचा. खोलवर टप्प्याचा बॉल होता, स्ट्रेट मारलाय, फटका चांगला आहे, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू, एक सिंगल मिळते भानुदासला. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये देखील 8च धावा आल्यात, पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्यात. 13 बॉल 45 धावांची गरज, 45. आता षटकारच मारावे लागणार आहेत, कमीत कमी 7. या 13 बॉलमध्ये 7 मारायचे आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, तर तुम्ही जिंकू शकता. 15 धावा. काहीशी अशीच परिस्थिती होती पहिल्या डावामध्ये वाकण टीमची देखील. वैशाली स्पोर्ट्स वाकण. यावेळेला फिरवलाय बॉल, बरोबर इम्प्रोव्हायझिंग हुक शॉट, बॉलला पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आर्यनच्या पॅट मधून एअर स्ट्राईक, कारण आडनाव त्याचं नाईक, आणि हा येतो षटकार. मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा, कडक काम आहे मार्केट जाम आहे नावाचा सुटलाय वारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा, त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. थँक्यू डीजे. कंपॅरिझन तुलना जर तुम्ही पाहिली तर वाकळण संघ 2 ओव्हर नंतर 13 धावा होत्या, 1 फलंदाज बाद होता. जीवदानी बामणडोंगरी संघ 21 धावा आहेत, 1 फलंदाज बाद आहेत. म्हणजे काय तर 8 धावा पुढे आहे बामणडोंगरीचा संघ. आणि चेसिंग मध्ये देखील आपण जर पाहिलं तर मॅनहॅटन ग्राफ मध्ये तेच चित्र पाहायला मिळते. टॉवर वाढले जातील. 21 धावा झालेले आहेत, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल आणि 39 धावांची गरज. इथूनच तर गेअर शिफ्टिंग पाहायला मिळालं होतं. केतन मात्रेची गाडी वळणातून घाटातून जी सुरू झाली आणि त्यानंतर ती समृद्धी महामार्गावर गेली, आणि मग काय केतन मात्रे गेअर शिफ्टिंग करायचंच विसरला. मग फक्त एक्सिलेटर वर पाय, एक्सिलरेशन, आणि मग तो पाय त्याने दिला नाही तर तो उभा झाला त्या एक्सिलेटरवर, आणि मग धावा आल्या. आता तसंच काहीसा खेळ करावा लागेल भानुदास मात्रे, आर्यन नाईकला, कारण 21 धावा झाल्यात, 12 मध्ये 39 करायचे आहेत, 6 षटकार मारायचे आहेत इथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, जितेश भोईर. भानुदाससाठी हा बॉल चांगल्या टप्प्यावर बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये, तो अनुभव दिसतोय गोलंदाजी मधला. जितेश यांच्याकडे बरोबर बॉल फिरवला, लेग स्टंपवर टाकला, मिडल स्टिक वरून काढला, पकडून टाकलेला ऑफ ब्रेक. बोटांची ती ग्रिप बॉलवर कशा पद्धतीने तो बॉल पकडला जातोय. इथूनच तर सुरुवात होते क्रिकेटची तुमच्या. निरीक्षण, प्लेड ऑन, फलंदाज बाद, त्रिफळा उद्ध्वस्त, आउट होतोय भानुदास. विकेट आली आहे जितेश भोईरच्या खात्यात. हो, सुजित पाटील यांचं आयोजन, युवा उद्योजक अमित अजितजी पाटील यांचे आयोजन. गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली ग्रामस्थ मंडळ चषक 2026. 12 बाईकची ही स्पर्धा आहे. 10 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. तकदीर आता फलंदाजीसाठी तकदीर पाटील, आर्यन नाईकच्या बरोबरीने. परंतु जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडला आर्यनला देखील आणावं लागेल. तकदीर नवीन आलाय फलंदाजीसाठी, परंतु त्याच्याकडे आता जास्त वेळ नाहीये. पहिल्या बॉल पासून अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. पहिलाच बॉल फिरवण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडू निर्धाव टाकले जितेश भोईर यांनी. तो अनुभव पणाला लावत असताना, कोण म्हणतं क्रिकेटमध्ये वय जास्त महत्वपूर्ण ठरतं. एज इज अ जस्ट नंबर. खेळण्याची कला पाहिजे. आता मात्र टायमिंग पाहावं लागेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, मिड विकेट, सीमा रेषा पार, 6 धावा षटकार. 9705 ची तार घेऊन सुजित पाटील आला, सुजित पाटील आला, सुजित पाटील आला. या कानपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी एक नंबर आयोजन केलं. थँक्यू डीचे. 8 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे.
हे 2 बॉल महत्वाचे आहेत. या 2 बॉलवर मोठे हिट पाहिजेत बामणडोंगरी टीमला, मग येतील ते मॅच मध्ये. परत एक वेळा फटका हवेत, इथे देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे बैठक. 6 धावा षटकार. हे रायगड जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक केला या चषकानं, केला या चषकानं, केला या थँक्यू डीजे. 7 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. या बॉलवर जर सिक्सर आला तर आर्यनकडे स्ट्राईक येईल पुढच्या ओव्हरमध्ये, मग 21चं समीकरण येईल. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. आता या मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. जे केतनने केलं होतं काम ते आता इथे मैदानामध्ये आल्या आल्या तकदीरला करावं लागतंय. तकदीरने ते 2 षटकार मारलेत, पहिला डॉट बॉल खेळलाय आणि त्यामुळे आता या मॅचची कहाणी बदलू शकते. मॅच ऑन. सामना कडक लेवलला चाललाय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 26 धावा आल्या होत्या, त्या चेस करायच्यात. आता या मॅचची कहाणी 7 बॉल मध्ये 27 म्हणजे 26 काढल्या म्हणून तर 27 करायचे आहेत. काहीसं असं समीकरण होतं. याच लेवलला होती टीम वाकळणची देखील आणि याच लेवलला टीम आहे सध्या तरी मी म्हणेन बामणडोंगरीची देखील. पुढे आहेत 4 रन नो डाऊट कंपॅरिझन मध्ये, परंतु केतन मात्रेने तो तडाखा दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावा घेतल्या आणि इथे जर या बॉलवर मोठा फटकाला तर 21 उरतील. तो प्रयत्न करायचा तकदीरला, परंतु जितेश प्रयत्न करताना दिसेल डॉट बॉल साठी. शेवटचा बॉल आणि तो टाकलाय डॉट बॉल. म्हणजेच काय आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 27 धावांची गरज. जेवढ्या केतनने काढल्या होत्या तेवढ्या धावा कराव्या लागतील आता लास्ट ओव्हर मध्ये बामणडोंगरी टीमला. पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा, गोमा पाटील बाबांनी आनंद लुटलाय सारा. त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा, त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा, त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाईक बारा. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ग्रामस्थ मंडळ चषक सध्या तुम्ही पाहताय. युवा उद्योजक सुजीजी गोमा पाटील आणि अजितजी गोमा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन त्यांचेच मित्र परेश पाटील देखील इथे उपस्थित आहेत आणि तुम्ही अनुभवताय ही क्रिकेटची स्पर्धा. गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली, पप्या ग्रुप, लय भारी ग्रुप, ग्रामस्थ मंडळ कानपोलीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. 6 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण आहे. जीत भोईर शेवटचं षटक, आणखीन एक एक्सपिरियन्स मॅन, भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आणि तो पणाला लावताना दिसेल. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता स्ट्राईक रेंजला आर्यन असणार आहे. तो या धावा चेस करू शकतो, तो महत्वाचा खेळाडू आहे. पहिलाच बॉल सोडून दिलाय विकेट किपरच्या हातात. पंचांचा इशारा वाईड आहे. आता 26 करायचे आहेत येणाऱ्या 6 बॉल मध्ये. हा पहिला बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये राहतील जीवदानी बामणडोंगरी. हा बॉल जर डॉट आला, विकेट आली, मॅच मध्ये वरचढ वाकळण. समोर मारलाय फटका हवेत, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमा पार, धावा मिळतील 4. येतोय चौकार. परेश पाटील सुजित पाटीलचा मैत्र आहे ओ खरा, हे पप्या ग्रुपची खंबीर साथीला आहेत बघा पोरा, त्यांचा विषय आहे जबरानं बक्षीस लावलं बाई. थँक्यू डीजे. 4 धावा येत आहेत, 22 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. 5 बॉल 22. बॉल द्या. आलाय 5 बॉल 22 धावांची गरज. या मॅच मध्ये जीतवर संपूर्ण दारोमदार वाकण टीमची तर संपूर्ण दारोमदार सध्या आर्यनवर असणार आहे. या मॅच मध्ये बामणडोंगरीची ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नंबर 1 जर्सी जीत भोईर सध्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 5 बॉल 22 धावा करायचे आहेत. आर्यनवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. हा बॉल देखील सोडून दिलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश आलंय, म्हणजेच हा डॉट आहे. 4 बॉल मध्ये 22. लाईन बरोबर त्या ट्रॅम्प लाईनच्या जवळ हा टप्पा टाकलाय जीतने. चांगला बॉल. 4 चेंडू 22 धावा आणि आता मात्र फटका फसलाय. फिल्डर आहे लॉंग ऑफ खाली आणि फलंदाज बाद. मध्ये आपण पाहतोय थोडीशी हवा निघाली आहे सामन्याची. त्याचं कारण आहे केतन मात्रेने केलेला विध्वंसक खेळ. शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावांची खेळी, टोटल 45 रन या मॅच मध्ये केतन मात्रेने केले आणि त्याचमुळे आता बॅकफुटला संघ चाललाय जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी.
नवीन फलंदाज शुभम पाटील आलाय फलंदाजीसाठी. 3 बॉलचा काही शिल्लक आहे. 22 धावा करायचे. 22 फ्रॉम 3 हे समीकरण या मॅच मध्ये. जीत भोईर या ओव्हर मध्ये फक्त एकच चौकार आला, एक व्हाईट बॉल, 5 धावा आल्यात. कामोठ्याचे काही खेळाडू, काही प्रेक्षक शेवटपर्यंत होते. त्यांना पाहायचं होतं कुठली टीम येते त्यांच्या अगेन्स्ट. प्लॅनिंग करून या वाकड्यांच्या विरुद्ध खेळण्याची. सो इथे देखील डॉट बॉल, सामना समाप्तीच्या मार्गावर. परंतु कामोठे टीमने देखील इम्प्रेस केले. काय खेळलेत कामोठेकर आज. डॉट, लास्ट बॉल औपचारिकता. जीतलाही माहिती आहे लवकर घरी जायचंय. लवकर लवकर तोही बॉल टाकतो. आणि केतन तुम्ही देखील लवकर लवकरच धावत यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. केतन म्हात्रे ठरला या मॅचचा हिरो. 21 धाव्यांनी भव्य विजय मिळवलाय या मॅचवर टीम वाकंदे. म्हणजेच या स्पर्धेमध्ये वैशाली स्पोर्ट्स वाकड